26 वर्षाचा सौरभने MBA पूर्ण झाल्यावर स्वतःचा स्टार्टअप चालू केला। तरुण असताना मेडिक्लेम पॉलिसी खरेदी कर असा सल्ला त्याच्या वडिलांनी त्याला दिला, म्हणून त्याने मेडिक्लेम पॉलिसी खरेदी केली। मेडिक्लेमचा प्रीमियम वार्षिक असतो, मात्र ज्या महिन्यात मेडिक्लेमचा प्रीमियम भरायचा असेल त्या महिन्यात बजेट विस्कळीत होतं, म्हणून सौरभच्या सगळ्या मित्रांनी मंथली मोड निवडला आहे। एकदम वार्षिक प्रीमियम भरण्यापेक्षा दर महिन्याला पैसे भरले तर ते अधिक सोयीस्कर होतं, असा विचार करणारा सौरभ एकटा नाहीये। इन्शुरन्स डिस्ट्रीब्युटर पॉलिसी बाजारने जाहीर केलेल्या अहवालानुसार 26 ते 35 वयोगटातील 33% पगारदार लोक प्रथमच आरोग्य विमा खरेदी करताना मंथली पेमेंट मोड निवडतात। हा ट्रेंड टियर 3 शहरांमध्ये अधिक लोकप्रिय आहे। या ठिकाणी 26 ते 35 वयोगटातील 44% लोकांनी हा मोड निवडलाय। टियर 2 शहरांमध्ये हा आकडा 31% आणि मेट्रो शहरांमध्ये 23% आहे। मंथली मोडची लोकप्रियता वाढतीये, हा पर्याय सोयीस्कर आहे, मात्र यामध्ये काही जोखीम आहे का ते जाणून घेऊया। कोणताही व्यावसायिक त्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करतो। ग्राहकांना कमी पैशात जास्त व्हॅल्यू दिली तर व्यवसाय वाढतो, हा बिझनेसचा बेसिक नियम आहे। त्याचबरोबर ग्राहकांना नक्की कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो ते जाणून घेतलं तर विक्री करणं अधिक सोपं होतं। वर्षातून एकदा एकदम मोठी रक्कम प्रीमियम म्हणून भरायला लोक तयार होत नाहीत। ही अडचण इन्शुरन्स कंपन्यांच्या लक्षात आली। विशेषतः तरुणांना इतर अनेक स्वप्न पूर्ण करायचे असतात। मग अशा परिस्थितीत लोक मेडिक्लेम घेणं टाळतात किंवा कमी प्रीमियमच्या पॉलिसी खरेदी करतात। यामुळे इन्शुरन्स कंपन्यांना व्यवसाय वाढवण्यात अडचणी येतात। अधिकाधिक लोकांना मेडिक्लेम खरेदी करता यावा म्हणून इन्शुरन्स कंपन्यांनी प्रीमियम भरण्यासाठी मंथली आणि क्वार्टरली ऑप्शन दिले आहेत। मात्र मंथली प्रीमियम भरून मेडिक्लेम खरेदी करणं अतिशय धोकादायक आहे। आम्ही असं का म्हणतोय ते आता जाणून घेऊया। आपण नेहमी लॉंग टर्मसाठी मेडिक्लेम खरेदी करतो। आपली मेडिक्लेम पॉलिसी जितकी जुनी असेल तितका आपला फायदा आहे। जुन्या पॉलिसीमध्ये जुन्या आजारांचा वेटिंग पिरियड संपलेला असतो, तसेच नो क्लेम बोनस पूर्णपणे मिळालेला असतो। त्यामुळे पॉलिसी नियमित रिन्यू करणं अतिशय महत्त्वाचं आहे। आपण मंथली पेमेंट मोड निवडला आणि काही कारणास्तव पेमेंट फेल झालं तर पॉलिसी लॅप्स होऊ शकते। ड्यू डेट नंतर आपल्याला 15 दिवसांचा ग्रेस पिरियड मिळतो, मात्र काही कारणास्तव ग्रेस पिरियडमध्ये आपण प्रीमियम भरू शकलो नाही तर पॉलिसी लॅप्स होईल। मग आपल्याला पुन्हा नवीन अर्ज करून नवीन पॉलिसी खरेदी करावी लागेल। त्यामुळे आपल्याला आपला नो क्लेम बोनसचा फायदा मिळत नाही आणि पुन्हा पहिल्यापासून वेटिंग पिरियडसाठी थांबावं लागतं। तसेच मंथली मोडचा प्रीमियम इयरली मोडपेक्षा 3 ते 4% जास्त असतो, अशी माहिती टॅक्स आणि इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट बळवंत जैन यांनी दिली आहे। त्यामुळे मंथली मोडपेक्षा इयरली मोड निवडून मेडिक्लेम खरेदी करणं आपल्यासाठी फायद्याचं आहे। पण असं करताना आपली गैरसोय होऊ नये यासाठी आपण एक उपाय करू शकतो। यासाठी आपल्याला सुरुवातीचा पहिला प्रीमियम इयरली मोडवर भरावा लागेल। त्यानंतर पुढच्या वर्षीच्या प्रीमियमसाठी आपण रिकरिंग डिपॉझिट किंवा डेट फंडमध्ये दर महिन्याला SIP चालू करून पैसे जमा करू शकतो। समजा आपला वार्षिक प्रीमियम 24,000 रुपये असेल तर आपण 2,000 रुपयाची SIP चालू करून वर्षाच्या शेवटी ते पैसे मेडिक्लेमसाठी वापरू शकतो। अशा पद्धतीने आपण नियोजन केलं तर आपली गैरसोय होणार नाही आणि पॉलिसी लॅप्स होण्याचं टेन्शन देखील राहणार नाही।